उसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है। जुक्ती हे सरकार झुकवण्यावाला चाहिए. आपण मागील काळात महाराष्ट्रात पाहिलं आणि हेच काही घडताना एका मराठी मुलामुळे आपल्याला दिल्लीत पाहायला भेटलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकलं का? की हा फक्त वाढत्या दबावाचा परिणाम होता? देशभराला आंदोलन, जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी, सोशल मीडियावर लाखो पोस्ट आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे का? कारण आता प्रश्न एका राजीनाम्याचा नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. गेले काही दिवसभरात देशभरात एकच मुद्दा गाजत होता. नीट पेपर लीक आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला खेळ. सुरुवातीला सरकारने चौकशीची घोषणा केली. सीबीआय तपास सुरू झाला. री एक्झाम पण झाला. पण विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न होता, चूक झाली मग जबाबदारी कोण घेणार? तुम्ही यशस्वी झालेल्या योजनांचा क्रेडिट घेता, मग आता अकाउंटेबिलिटीची लढाई कोण लढणार? जंतर मंतरपासून देशभरात आंदोलन वाढू लागली. सोशल मीडियावर सरकारवर प्रचंड प्रेशर तयार झाला. विरोधी पक्षही आता क्रेडिट घ्यायला समोर आला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला. पण हा राजीनामा फक्त राजकीय निर्णय होता की विद्यार्थ्यांचा एकजुटीचा विजय? राजीनाम्याच्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट म्हटलं की गेली 4 दशक मी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांनी कम्प्युटर बेस्ड टेस्ट लागू करण्याची घोषणा केली. पेपर लीक रोखण्याची नवीन सुरक्षा व्यवस्था आणण्याचं आश्वासन दिलं. राजीनामा देऊनही मंत्री आश्वासन देतात. म्हणजे यांना किती कॉन्फिडन्स असेल की आपण एक खुर्ची सोडली आणि दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसण्याची तयारी. आपण मागील काळात महाराष्ट्रातही असं पाहायला भेटलं. एक कृषी मंत्री होता, त्यांचा लोकांनी राजीनामा घेतला आणि त्यांची काही दिवसात परत स्पोर्ट मिनिस्टरवर नियुक्ती झाली. ही व्यवस्था. पण इथं मंत्री बदलून सिस्टम बदलेल असं नाही. कारण पेपर लीक ही एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण व्यवस्थेची समस्या आहे. जर खरंच पेपर बदलायचा असेल तर आपण एआयच्या दुनियेत जगतो. काही त्यात एआय बेस्ड मॉनिटरिंग, एंड टू एंड एन्क्रिप्शन आणि इंडिपेंडंट ऑडिट हे असं लागू व्हावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर सारख्या देशांनी परीक्षा प्रणाली सुरक्षित केली. मग भारतात हे का शक्य नाही? आपण स्वतःला जगाची 3री-4थी मोठी अर्थव्यवस्था म्हणतो. मग आपल्याला इथं का कसतो? हा फक्त राजीनामा नाही तर अकाउंटेबिलिटीची सुरुवात आहे. लाखो विद्यार्थ्यांचा आवाज अखेर दिल्लीपर्यंत पोहोचला. सिस्टम बदलणार की फक्त चेहरा? हा निर्णय राजकारणाचा होता की जनतेचा दबावाचा? पुढची चाल सरकारची आणि संपूर्ण देशाची नजर याकडे असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?